अण्णा यांचं देखील विशेष कौतुक. तसेच प्रथम क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे. युवा नेते आहेत विजापूर कर्नाटकचे गेमसिंग राठोड साहेब. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे आपल्याला अशोक शामराव पाटील साहेब यांच्या माध्यमातून, त्यांचं देखील विशेष कौतुक. तसेच चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय आदरणीय विलास नामदेव पाटील साहेब उद्योजक हॉटेल ओम लॉजिंग व होम बिअर बार यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे, त्यांचं देखील विशेष कौतुक. तसेच उद्योगपती सन्माननीय आदरणीय संजयजी प्राणनाथ गोंडल सर यांचं देखील विशेष कौतुक. तसेच अंकुश लवटे साहेब, दीपक खोत साहेब अंकुश लवटे साहेब यांच्याकडून आपल्याला आकर्षक चषक देखील लाभलेले आहेत. तसेच दीपक खोत साहेब, प्रकाश पवार साहेब, अक्षय कांबळे साहेब, सागर शित्तूरकर साहेब यांचं देखील विशेष कौतुक. पहिला चेंडू आणि इथे मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये चेंडू आहे, गॅप मोठा नाही, धावांना तोटा, चेंडू जातोय तर मात्र काय घडतंय काय बिघडतंय. 3 धाव्या आता इथे मात्र कोपार्डे संघांना पॅनलाइज केलं जाईल. इथे टीम ट्रॅक आणि शूज अनिवार्य आहे आणि एका खेळाडूची ट्रॅक वेगळी असल्यामुळे 2 धावेची पॅनलाइज केलं जाईल. टोटल 5 धावा धावफलकावर लागले जातील. कोपार्डे संघ आपण देखील नोंद घ्यायची आहे. चला आता झालेला सामना मासोडी विपक्ष ठाणेवाडी. या सामन्यातील सुपरस्टार मॅन ऑफ द मॅचचा सितारा अनिल पाटील यांच्या गोलंदाजीमधून 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. नक्कीच 3 धावा खर्च केला, 2 विकेट देखील अर्जित केल्यात. अनिल पाटील आहे मॅन ऑफ द मॅच, यायचा आहे आपण आत मॅन ऑफ द मॅच. पुढचा चेंडू अलंकार पण चेंडू जातो, गॅप मध्ये आहे चेंडू, डीप मध्ये रोहित बर्थडे बॉय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 2 धावा अर्जित केल्या, 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन सरकतोय 9 या आकड्यावर. पुन्हा एकदा विशेष सहकार्यांच्याकडे आपण जाऊया. आपण असतील प्रकाश साहिल साहेब, शिवराजजी पाटील साहेब, अनिकेत पाटील साहेब फौजी आहेत, अक्षय पाटील साहेब, राहुल भारमल साहेब, युवा उद्योजक शाहूवळी, बाळासाहेब पाटील साहेब, शांताराम कांबळे साहेब, अंकुश दळवी साहेब, सुभाष कारंडे साहेब, लक्ष्मण पाटील साहेब, शिवाजी पाटील साहेब, महेंद्र कांबळे साहेब, संतोष कांबळे साहेब, संदीप कांबळे साहेब, तसेच सिद्धार्थ लोखंडे आणि आपल्या मेडल सौजन्य ज्यांच्यामधून लाभले दुर्वा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपल्याला मेडल सौजन्य लाभलेलं आहे. तसेच एक्स्ट्रीम स्पोर्ट सामनावीर टी शर्ट यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत. आपलं देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार. मी अंकुश दळवी यांना विनंती करतो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे अनिल पाटील. नक्कीच राकेश साठी यायचं आहे, राकेश आहे मॅन ऑफ द मॅच. अंकुश दळवी यांना विनंती करतो आपण यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. वर षटक जमतंय, पहिल्या षटका की संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. शेवटचे 3 चेंडू डॉट आलेत. अप्रतिम गोलंदाजीचा मादक सौंदर्य गोलंदाजीच्या माध्यमातून प्रकाश कारंडे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. नवीन गोलंदाज अबी आपल्याला गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर अबी कोपार्डे संघाकडून. तसेच मैत्री चषक यासाठी जे विशेष सहकार्य लाभलेलं आहे भाऊसो बोटांगले साहेब, संग्राम पाटील साहेब, विकास पाटील साहेब, अरुण कांबळे साहेब, भूषण काटकर साहेब, मारुती ट्रेडर्स अंबा, मानसिंग पाटील साहेब, तन्मल कांबळे, सचिन पाटील साहेब, महेश पाटील,
रोहित कांबळे आणि राजू कांबळे साहेब यांचं देखील विशेष कौतुक आहे. यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. आपलं देखील विशेष कौतुक आयोजकांच्या वतीनं, व्यवस्थापन कमिटीच्या वतीनं विशेष असं आभार. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला त्याला थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. पंच धावा 3. या 3 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय तब्बल 12 या आकड्यावर. नक्कीच 5 मिनिटाचा खेळ संपलेला आहे. 4 षटकांचा सामना असेल. 16 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं पूर्ण करायची आहेत. याच अनुषंगाने आपल्याला गोलंदाजी करावी लागेल. कोपाडे संघ, आपण जर वेळ घेत असाल तर आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल आणि त्याचाच फटका तुमच्या संघाला देखील बसू शकतो. याचाच विचार करून आपल्याला गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा अभिसज्ज झाला गोलंदाजी मार्कवर पंतांच्या डाव्या बाजूने. राईट मध्ये विकेट. लेफ्ट हँड बॅट्समन बंटी आणि संदीपची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी एकदा वर्जित केली गेले आणि एकेरच्या धावेच्या मधीने धावफलक धावून पोहोचते तर तब्बल 13 या आकड्यावर. पुन्हा एकदा अबी यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता, मात्र ऑफस्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचांना कवायत करायला लावणार हा चेंडू. वाईट बॉलचा इशारा देतो पंचांचा. 51 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 14 या आकड्यावर. 14 ऑन स्कोअरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. करुंगळे संघ नक्कीच सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हा ट्रॅकर चेंडू गॅप मध्ये खेळून काढलाय. प्रकाश काळंडे स्वतः आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गॅदर करतील, फेकी करतील दरम्यान एकदा वाजित केली गेले. ते थोडासा ताळमेळ पाहायला मिळाला नाही दोन्ही फलंदाजांमध्ये. नक्कीच एक धाव झाली असती. पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅट्समन बंटी देखील सज्ज आहे. दुहेरीवर जास्त भर दिला गेलाय. नक्कीच मोठा फटका खेळण्यापासून दोन्ही फलंदाजांना वंचित ठेवले गोलंदाजांनी. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. यावेळेस मिस टायमिंग शॉट. आकाश चेंडू खाल्याने ते मात्र टिपलाय झेल आणि संपलाय. बॅटर बंटीचा खेळ. बंटी बॅक टू पवेलियन. डीजे दिलदार सकाळच्या सत्रापासून आपल्याला जी समालोचन कक्षात सुमधुर संगीताने जे मेजवानी दाखवतात त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. तसेच श्री इव्हेंट स्पोर्ट्सचं देखील कौतुक करावं लागेल. त्यांच्या नेटवर्किंगच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण जगभरात प्रसिद्ध होते, घर बसल्या पाहायला मिळते. त्यांचं देखील विशेष कौतुक. पुन्हा एकदा अभिसज्ज आहे. फलंदाजीसाठी बाळासाहेब इनॅट नंबर 3 वर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज आणि ते मात्र टिपलाय झेल यष्टीरक्षकाच्या आणि संपलाय. बॅटर बाळासाहेबचा खेळ. बाळासाहेब बॅक टू पवेलियन. डीजे डीजे पुन्हा एकदा म्हणावं लागेल. गोलंदाज अभि एक युवा खेळाडू कोपाडे गावातून, ज्या पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यातून शाहूवाडी तालुक्यातून कोपाडेच्या छोट्या गावातून युवा खेळाडू निर्माण होतात, नक्कीच कौतुक करावं लागेल. असोसिएशन कमिटीचं देखील शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन एक प्लॅटफॉर्म जो युवा खेळाडूंना बनवून दिला, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा अभिसारखा युवा खेळाडू इथे मात्र निर्माण करण्यास यश मात्र असोसिएशन कमिटीला निर्माण झालेला आहे. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने खेळून काढलाय सचिन लोहार. फलंदाजीसाठी इनॅट नंबर 4 वर आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटक संपतंय.
सहा सहा चेंडू झालेले आहेत. आणि इथे मात्र विकेट आली. थँक्यू डीजे. संदीपला माघारी परतवण्यास यश मात्र अभिला प्राप्त झालंय. नवीन फलंदाज आकाश फलंदाजासाठी सध्या नॉन स्ट्राईकला असतील. नवीन गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळते. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन प्रवीण सुद्धा एक युवा खेळाडू कोपाडे संघाकडून आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत कोपाडा संघाकडून. पहिल्या षटकामध्ये प्रकाश असतील, दुसऱ्या षटकामध्ये अभि आणि आता मात्र प्रवीण गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न मात्र प्रयत्नच राहिलेत, असफल ठरलेत. मोठा फटका खेळण्यापासून डॉट चेंडू काउंट केला जातोय. बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षक आकाशाच्या हातामध्ये. डॉट बॉल. यावेळेस फटका चांगला आहे, गॅप मोठा आहे, नाही धावन ना तोटा. चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषे पार. चौकार इथे. संघाला यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. डॉट चेंडू पुन्हा एकदा काउंट केला जातोय. एक तेरी तो एक मेरी, एक डॉट तर एक चौकार. पुन्हा एकदा डॉट चेंडू. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळून काढलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत. 38 सर्कलच्या इथे दरम्यान एक धाव अर्जित केले गेले. चांगली गोलंदाजी राहिले गोलंदाज प्रवीण यांच्या माध्यमातून. नक्कीच 4 चेंडूचा खेळ संपलेला. आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात आपल्या या षटकामध्ये प्रवीण याने. पुन्हा एकदा आता मात्र आकाश स्ट्रायकिंग एंडला. या वेळेस भन्नाट वेग देखील पाहायला मिळाला, अचूक टप्पा देखील पाहायला मिळाला. पुन्हा एकदा डॉट बॉलला निमंत्रण केलंय. चांगली गोलंदाजी राहिली. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे विनंती असेल. बॅडलाईटला सामोरं जावं लागणार नाही याची दक्षता मात्र दोन्ही संघांनी घ्यायची आहे. यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढलाय. गॅप मध्ये आहे प्रवीण प्रणव करंत्रे आहेत. 2 धावा पूर्ण केल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. षटक संपते. तिसरा षटका संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 23 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. करंगळे संघ शेवटचं आणि अंतिम स्लॉगवरचं षटक हाताळण्यासाठी दाखल झालेले आहेत. 23 धावा धावफलकावर लागलेले आहेत. ते मात्र काय घडतंय. बॅट नुसती दिशा दिली, फक्त दिशा दिली चेंडूला. चेंडू जातोय सीमा रेषे पार. चेंडू फरार. येतोय चौकार.
पुढचा चेंडू आकाश गोलंदाजी मार्कवर स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग शॉट. दोन्ही खेळाडूंच्या मध्ये आबी आहेत आणि इथे मात्र झेल सुटलाय. चेंडू जात आहे वन बाउंड सीमारेषे पार. लागोपाठ तिसरा चौकार. नक्कीच डगआउट मध्ये आनंदाचं वातावरण असेल करंगळे संघाच्या, कारण सचिन आता मात्र फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथं मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. त्रिफलाचित बेल्स रिम्यू दांडी गुल फर्निचर डिस्पॅच. सचिन बॅक टू पवेलियन.
मान 2 षटकांचे सामने सांगितलेले आहेत आयोजकांनी. विनंती असेल नोंद घ्यायची आहे. इथील पुढील होणारे सामने 2 षटकांचे होतील. मान संघाने नोंद घ्यायची आहे. वेळे अभावी बॅड लाईटला सामोरं जावं लागणार नाही याची दक्षता मात्र आपण घेतलेली आहे आयोजकांच्या वतीकडून. ही सूचना आलेली आहे. 2 षटकांचे सामने होतील. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. संदीप यावेळेस मात्र काय घडतंय ची उसळी. इथे मात्र थोडस फंबल. प्रदीप आहे तिथे. चेंडू जातो सीमारेषे पार. येतोय चौकार.
सज्ज झालेले आहेत प्रदीप. यावेळी स्टेप आउट करून करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज आणि ते मात्र विकेट. एस्टनच्या मागे कोणतीही चूक नाहीये. विकेट किपर करून प्रकाश कारंडे बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन. माध्यमातून विशेष सहकार्य लाभले आमचे युवा नेते भाऊसू बोटांगले साहेब, शिवराजजी पाटील साहेब, तसेच विकासजी पाटील साहेब, अरुणजी कांबळे साहेब, भूषणजी काटकर साहेब, बाहुली ट्रेडर्स अंबा प्रोप्रायटर राहुल पवार साहेब, तसेच तन्मय कांबळे, नितीनजी पाटील साहेब मनसे नेते आहेत, महेशजी पाटील साहेब, रोहितजी कांबळे साहेब आणि राजू कांबळे साहेब यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. विशेष सहकार्य त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाभले. आपलं देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 वर आपल्याला पाहायला मिळतात प्रणव. ते मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 17 या आकड्यावर. मी विनंती करतो उद्योजक लक्ष्मण पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते तुषार पाटील साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. यावेळेस शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न यशस्वी. चेंडू झालाय फरार सीमारेषे पार. एक दर्जेदार षटकार प्रणवच्या बॅट मधून आलाय. डीजे आपले सन्माननीय आदरणीय प्रमोदजी पवार साहेब आप्पा, तसेच द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लावले सन्माननीय आदरणीय रंगराव माने साहेब, मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहेत. तसेच गेमसिंग राठोड साहेब तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लावले अशोक शामराव पाटील साहेब. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लावले विलास नामदेव पाटील साहेब उद्योजक आहेत. तसेच विशेष सहकार्य सन्माननीय आदरणीय संजयजी प्राणनाथ गोंदल साहेब, तसेच ज्या चमचमत्या ट्रॉफ्या चषक आपण पाहतोय त्यांचे अंकुश लवटे साहेब फौजी यांच्या माध्यमातून आपल्याला लावलेला आहे. तसेच दीपक खोत साहेब उद्योजक आहेत. प्रकाश पवार साहेब MSF मध्ये कार्यरत आहेत. अक्षय कांबळे साहेब आणि सागर शित्तोरकर साहेब उद्योजक आहेत. त्यांचं देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार. तेवीस धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 12 चेंडू आणि 15 धावींची गरज आहे विजयासाठी. त्याला स्पीडअप करायचा आहे. संदीप गोलंदाजी मार्कवर सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सज्ज आहे. रोहित इथे मात्र बॅटची स्विंग आधी झालेली आहे. मिस टायमिंग शॉट आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लावलेलं आहे डेप्युटी सरपंच कोळगाव गावचे एक आधार दिलखुलास व्यक्तिमत्व संचालक आहे शौवडी विकास सोसायटी, तसेच जय हनुमान दूध संस्था संचालक सन्माननीय आदरणीय पवार साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे. त्यांचं देखील विशेष कौतुक. तसेच गेमसिंग राठोड साहेब युवा नेते विजापूर कर्नाटकचे. तसेच द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रंगराव माने साहेब मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहेत. त्यांचं देखील विशेष कौतुक. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक अशोक शामराव पाटील साहेब यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे विलास नामदेव पाटील उद्योजक आहेत. तसेच हॉटेल होम लॉजिंग अँड होम बिअर बार यांचे सर्व आहेत. पंचवीस धावा धावफलकावर लागलेला. इथे मात्र थोडा आउट ऑफ फॉर्म सध्या पाहायला मिळतो. रोहितला फॉर्म मध्ये येणं गरजेचं आहे कोपाटे संघाकडून. संदीप मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. संदीपच्या माध्यमातून 27 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 11 धावींची गरज आहे.
यावेळी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही. चेंडू जाऊन विसावतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट चेंडू काउंट केला जातोय. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत राहिली गोलंदाज संदीप यांच्या माध्यमातून. तसेच विशेष सहकारी या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलेला आहे आपल्याला प्रकाश साहिल साहेब, शिवराजजी पाटील साहेब, अनिकेत पाटील साहेब, अक्षय पाटील साहेब, राहुल बालमर साहेब, युवा उद्योजक शाहूवाडी, शांताराम कांबळे साहेब, बाळासाहेब पाटील साहेब, अंकुश दळवी साहेब, सुभाष कारंडे साहेब, लक्ष्मण पाटील साहेब, शिवाजी पाटील साहेब, महेंद्र कांबळे साहेब, संतोष कांबळे साहेब, संदीप कांबळे साहेब आणि सिद्धार्थ लोखंडे साहेब, तसेच दुर्वा स्पोर्ट्स आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचं देखील विशेष कौतुक, विशेष आभार. शेवटच्या चेंडूवर आलाय षटकार आणि असा धावीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 33 या आकड्यावर. शेवटचं आणि अंतिम षटक, स्लॉग ओव्हरचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. धावा मात्र शिल्लक असतील 5. 6 चेंडू आणि 5 धावींची गरज. चला करंगळे संघ सचिन लोहार गोलंदाजी मार्कवर. चांगली फलंदाजी राहिली या सामन्यामध्ये सचिन यांची. लगातार 3 चौकार आपल्याला पाहायला मिळेल त्यांच्या बॅटमधून. आता मात्र गोलंदाजीमध्ये पुनरागमन करावं लागेल. तीच कामगिरी करावी लागेल. सचिन गोलंदाजी मार्कवर. राईट मध्ये विकेट. अप ट्रॅकर चेंडू होता. बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. डॉट चेंडू काउंट केला जातो 5. चेंडू आणि 5 धावा. हाय व्होल्टेज सामना, पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच लो स्कोरिंग मॅच होती, मात्र चांगली फाईट करंगळे संघाकडून आपल्याला पाहायला मिळाली. 5 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा सचिन लोहार गोलंदाजी मार्कवर. यावेळी 17 हवे बाउंड बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. थ्रो गोलंदाजी. पंचांनी निर्णय दिला. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय मान्य करावा लागेल. 3 धावाची पॅनल्टी या ठिकाणी करंगळे संघाला. धावफलकात बदल होतोय. चला थोडं स्पीडअप घ्यायचं करंगळे संघ. चला थोडं स्पीडअप घ्या. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय अंतिम राहील. हो 2+1 अशा 3 धावा मिळतील. धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 36 या आकड्यावर. अजूनही 2 धावींची गरज असेल विजयासाठी. कोपाडे संघाला विनंती असेल करंगळे संघ थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. वेळ खूप कमी आहे. बंटी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडू आणि 2 धावींची गरज. एक मोठा फटका मॅच फिनिश करेल का प्रणव यावे चेंडूवर पाहायला मिळेल. आणि हा मात्र आलाय विजयी षटकार आणि कोपाडे संघाचा विजय होतोय साकार. हार्ड लक बॅड लक श्री आणि VCC करंगळे संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स जयनुमान क्रिकेट क्लब कोपाडे. चांगला खेळ आपल्या माध्यमातून राहिला. या स्पर्धेत आपण सहभागी झालात. ज्या खेळाडू त्याने खेळात आपलं देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार. चला पंच आपण देखील जायचं आहे. 2 षटकांचा सामना असेल. चला थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. मानसंघ गजापूर 11 संघ लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 2च मिनिटात आपलं क्षेत्ररक्षण लागलेलं असावं. पंच आपण देखील यायचं आहे.